आठवतो काही कोड कोणता? तुझ्या इच्छेनुसार कुठलाही कोड टाकू शकतो आपण, तसं काही नाही. पहिले 97 टाकलं होतं ना, तो कंपनी कोड झाला. आता 1900 समजा किती 4 डिजिटचा प्लांट हा 4 डिजिटचा. 1994. तुला लक्षात राहायला सोपं झालं पाहिजे असं त्या हिशोबाने तसा, कारण आपल्याला कायम यूज करायचा आहे त्या हिशोबाने. तर एक काम करू, प्लांट आहे ना आपला तो PL सॉरी कवर टाईप होत नाही, PL01 प्लांट. ओके, याला कंटिन्यू करतो. इथे कंटिन्यू नंबर रेंजेस घ्यायचे नाही, सेम TR यूज करतोय. कंटिन्यू, हा प्लांट कॉपी झाला. P001 वरून तो कॉपी झाला. आता सपोज आपल्याला 2 प्लांट करायचे, तर आपण 2 करू. अजून एक कॉपी डिलीट करू. परत इथे ऑर्ग स्ट्रक्चर मध्ये क्रम प्लांट. आता आपण ऑलरेडी PL01 सॉरी तोच घेतो, सपोज P001च घेतला मी, आणि ते आता PL02 मध्ये कन्वर्ट करतो. याला कॉपी करतो. नो, येस, आणि हा कॉपी झाला. तुझे 2 ऑब्जेक्ट कॉपी झाले. आता बॅक जायचं. बॅक गेल्यानंतर इथे तुला ऑप्शन आहे डिफाईन प्लांटचा. आता इथे जायचं. इथे पोझिशन मध्ये तुझा प्लांट बघायचा PL01. बघ, जे P001चं डिस्क्रिप्शन होतं. हे बघ, P001चं डिस्क्रिप्शन काय होतं, टेस्ट प्लांट 1. सेम डिस्क्रिप्शन पण इथे कॉपी झाले, सगळं सेम इथे कॉपी झाले. तर तू एकतर इथेच चेंजेस करू शकतो, किंवा असं इथे गेला डिटेल्स मध्ये जायचं, इथे जाऊन तू चेंजेस करू शकतो. आता मी सपोज इथे नाव देतो प्लांट 1 और डेमो. कॉपी. ओके, या डिटेल्स कॉपी पेस्ट झाल्या सगळ्या. इथे सेव्ह. परत त्याच TR मध्ये झालं. आता PL01 झालं आहे बघ. इथे फॅक्टरी कॅलेंडर सुद्धा आहे, म्हणजे ज्या कंपनी
कंपनी इंडियाची आता आपण तर इंडियाचं कॅलेंडर सिलेक्ट केलं तर ते हॉलिडे असतील, कोणते वर्क डेज वगैरे असणार आहेत किंवा दुसरे इव्हेंट असणार आहेत गव्हर्नमेंटच्या बेसिसवरती सगळे याच्यामध्ये मेन्शन केलेले असतात. म्हणजे सॅटर्डे संडे सुट्टी आहे की नाहीये. US असेल तर सॅटर्डे संडे सुट्टी राहणार, इंडिया असेल तर नसणार. तर त्या हिशोबाने सगळ्या गोष्टी इथे मेंटेन केल्या असतात. हॉलिडेज कधी आहेत, वीकडेज कधी आहेत, विकेंड कधी आहे, त्या गोष्टी इथे बॅक गेलो. आता हा दुसरा आपला याला इथे पण चेंज करता चालतं. इथे टाकू आपण प्लॅन 2 फॉर डेमो, प्लॅन 2 फॉर डेमो. ठीक आहे, इथे सेव्ह करायचं. झाले चेंजेस. ऍड्रेस सेम राहणार एकदम. ऍड्रेस जर बघायचा आहे सपोज तुला, तो पण करता येतो. हाच घेतला आता PL02 घेतला सपोज. इथे ऍड्रेसचा ऑप्शन तुला इथे गेला, इथे तुला टाकायचा आहे सपोज. आता इथे न्यू दिल्ली आहे. मी एक काम करतो, प्लॅन 2 आपण पुण्याला बनवू. इथे स्ट्रीट 1 2 3 न्यू दिल्लीच्या ऐवजी पुणे. पिनकोडला काही फरक पडत नाही. इथे महाराष्ट्र, बाकी गोष्टी ॲज इट इज. PL01 ला परत इथे ॲड्रेस आपण आपलंच टाकू ना, महाराष्ट्रातला. आपले संभाजीनगर आहे ना जवळ, मुंबई टाकतात तसं काही प्रॉब्लेम नाही. मुंबई टाकलं, इथे ते झाले चेंजेस. आता बघ डिस्प्ले करायचं झालं PL01 परत जाशील, इथे मुंबई वगैरे अपडेट झालंय. सेव्ह झालं, बॅक. आता आपले प्लांट झाले. प्लांट नंतर नेक्स्ट एंटिटी आपल्याकडे स्टोरेज लोकेशन्स आणि परचेस ऑर्गनायझेशन. तर इथे ऑप्शन आहे तुला मेंटेन स्टोरेज लोकेशन. तर इथे जायचं, कोणत्या प्लांटसाठी करायचं आहे तर PL01 बनवलेला आहे आपण. PL01 टाकला, कंटिन्यू केलं. इथे ऑलरेडी 3 आलेत. का आलेत? कारण आपण जो P001 ला कॉपी केलाय त्याच्यामुळे 3 आलेत. तर एक तर तू हे ॲज इट इज ठेवू शकतो. एखादा एक्स्ट्रा ऍड करायचा आहे सपोज, तरी न्यू एंट्री वरती क्लिक करायचं. इथे टाकशील तू 0004 सपोज हा सेमी फिनिश साठी. इथे सेव्ह करायचं. झालं तो सेव्ह. एकदा बॅक घे. इथे तुला एक एक्स्ट्रा एंट्री दिसते. जर तुला डिलीट करायचा एखादा तर याला सिलेक्ट करायचा आणि इथे डिलीटचा ऑप्शन आहे, तो डिलीट करू शकतो. प्लस ह्या पर्टिक्युलर स्टोरेज लोकेशनला जर तुला ऍड्रेस द्यायचा आहे तर इथे सिलेक्ट करायचं आहे, लाईन आयटम सिलेक्ट करायची, इथे ऍड्रेस वरती डबल क्लिक करायचं. इथे तू ऍड्रेस टाकू शकतो. इथे सपोज एक त्या लोकेशनचे मल्टिपल ऍड्रेस असतील तर इथे 1 नंबरचा ऍड्रेस, 2 नंबरचा ऍड्रेस, त्या हिशोबाने तू इथे ऍड्रेस टाकू शकतो. सेम प्रोसेस जे आपण प्लांटला ऍड्रेस दिला, कंपनीला ऍड्रेस दिला, सेम तसंच इथे सिलेक्ट नाही, इथे न्यू एंट्री करायचं. नंबर 1 एंटर केला, इथे ऍड्रेस डिटेल्स टाकायचा. सपोज मी टाकतो आता इथे इंडिया रिजन 13 टेस्ट ऍड्रेस पुणे, काहीतरी 6 डिजिट आणि कंटिन्यू. तो झाला आणि सेव्ह. तो ऍड्रेस सेव्ह झाला. परत बॅक. आता आपले स्टोरेज लोकेशन पण झाले. आपल्या 3 गोष्टी ऑलरेडी झाल्यात. कुठे गेले एक्सेल शीट. ओके, कंपनी कोड
आपण क्रिएट केली. प्लांट आपले 2 क्रिएट झाले. स्टोरेज लोकेशन ची असाइनमेंट ऑलरेडी झालेली आहे. ठीक आहे. आता आपल्याला बनवायचं आहे परचेस ऑर्ग आणि परचेस ग्रुप. तर परचेस ग्रुप बनवायला याच्याच खाली आहे एंटरप्राइज स्ट्रक्चर, डेफिनेशन मध्ये मटेरियल्स मॅनेजमेंट, त्याच्या खाली मेंटेन परचेसिंग ऑर्गनायझेशन. तर इथे जायचं. इथे काही कॉपी वगैरे करायची गरज नाही आहे. इथे सिम्पल आहे, डिरेक्टली न्यू एंट्री मध्ये करायची. किंवा आता इथे तू डायरेक्ट टाकू शकतो, किंवा दुसरा ऑप्शन जर तुला कॉपी करायचं आहे, इथे कॉपी करून उपयोग नाही, कारण एक नॉर्मल एंटिटी आहे. तर एक तरी दाखवतो मी तुला. आता आपला कंपनी बनवली आपण 1997. मी परचेस ऑर्गला पण तेच नाव देतो 1997. इथे मी डिस्क्रिप्शन लिहितो परचेस ऑर्ग 1997. इथे तुझी व्हॅलिडिटी आहे, कधीपर्यंत तो ही परचेस ऑर्ग व्हॅलिड राहू शकते वगैरे. तरी नो लॉंगर व्हॅलिड, तर ती आजपासूनच व्हॅलिड राहणार नाही. तर नॉर्मली आपण नवीन बनवतोय, व्हॅलिडच ठेवणार आहे. याला सेव्ह करायचं. परत TR आली, याला कंटिन्यू करायचं. ठीक आहे. आता बॅक जा. हे तू न्यू एंट्री वरती क्लिक करून केलं बरोबर. तू बघू शकतो इथे पोझिशन मध्ये जा. सिस्टम खूप स्लो चालते काय? जास्त पुढे फॅन पण लय फास्ट आहे. हा ना. 1997 आला इथे. आता सपोज तुला एक कॉपी करायचं आहे, तर आपण यालाच कॉपी करून ट्राय करू. इथे गेला, इथे कॉपी वरती ऑप्शन तो कॉपी ॲज. मग इथे तुला चेंज करायची. इथे सपोज तू काहीतरी 2000 करतो. इथे डिस्क्रिप्शन मध्ये 2000 केलं. एंटर करायचं, परत सेव्ह करायचं. तुझी एंट्री सेव्ह झाली. परत बॅक. आता परचेस ऑर्ग आपलं झालंय, त्याच्यानंतर हे पण झालंय, स्टोरेज लोकेशन पण झालंय. आता राहिलंय आपलं फक्त परचेस ग्रुप बनवायचा. आता तो मला वाटतं इथे नाहीये. एंटरप्राइज स्ट्रक्चरच्या बाहेर आलं. इथे मटेरियल्स मॅनेजमेंट आहे, लॉजिस्टिक्स मटेरियल्स मॅनेजमेंट आहे का बघतो. परचेसिंग इथे आहे तुझा क्रिएट परचेसिंग ग्रुप. तर इथे जायचं. आता बघ, अगोदर जेवढ्या एंट्रीज आपण मेंटेन केल्या त्या 4 डिजिटच्या होत्या. जेवढे होते कंपनी 4 डिजिटची, प्लांट 4 डिजिटचा, परचेस ऑर्ग 4 डिजिटची, परचेस ग्रुप हा तुझा 3 डिजिटचा असतो. इथे पण सेम तुला तेच करायचंय. 3 डिजिट सॉरी क्रिएट एंट्री, न्यू एंट्री. इथे 197 करतो सपोज मी, आणि नाव देतो याला मी परचेस ग्रुप 1997. अच्छा, जागा नाही आपल्याकडे. 1 मिनिट. परचेस ग्रुप 1997. हे टेलिफोन नंबर वगैरे करायचे असतील टाकू शकतो, नेसेसरी नाही आहे. याला कंटिन्यू. जो ग्रुपचा म्हणजे जो मेन पर्सन आहे त्याच्या डिटेल्स राहणार. किंवा मग एक पर्टिक्युलर ग्रुपची पण आयडी बनवतोय तू. सपोज आपण 4 लोक रॉ मटेरियल्स करतो प्रोक्युरमेंट, तर 4 लोकांच्या हिशोबाने एक ग्रुप बनवून दिला. तर 4 लोकांपैकी टीमचा नंबर असेल, टीमचा फॅक्स नंबर असेल, कॉर्पोरेट वगैरे, तो टाकला तरी चालतो, नाही टाकला तरी काही हरकत नाही. याला सेव्ह करायचं आणि बॅक. तर आपल्या ह्या 5 गोष्टी झाल्यात रेडी. आतापर्यंत काही अडचण म्हणजे समजलं नाही किंवा काही डाऊट वगैरे? याच्यामध्ये काही नाही बरं का डाऊट. आता हे तू जे क्रिएट केलंय ते मी माझ्याकडे पण क्रिएट करून बघू का? हा, ते करून बघ. म्हणजे पूर्ण स्टार्टिंग पासून कंपनी कोड पासून. कंपनी कोड तो जो घेतलाय तोच कॉपी कर, कारण आता सध्या त्याच्यामध्ये एरर नाही. सगळे एरर आपण रिमूव्ह केलेत. तर आतापर्यंत आपल्याला एक पण आला नाही.
ठीक आहे. काल आपण बनवत होतो त्यावेळेस भरपूर एरर येत होते, तर ते सगळे मोस्टली नल केलेत. आहेत थोडेफार एरर आहेत, पण ते नंतर येतील फ्युचरमध्ये, पण सध्या नाही येत. तर आता जे मी बनवलेत आता सध्याला तेच यूज करून, किंवा मी ज्याला कॉपी केलाय, मी कॉपी कशाला केलाय, कंपनी मी 1857 ला कॉपी केली, तिला कॉपी करून बनव. किंवा 1857 मध्ये प्लांट आहे तुझा P001, त्याला कॉपी करून तुझे प्लांट्स बनव. आता बघ ते कसं बघशील, तर परत तू एकतर इकडे जाऊ शकतो एंटरप्राइज स्ट्रक्चर मध्ये. एंटरप्राइज स्ट्रक्चर, फायनान्शियल अकाउंटिंग, कॉपी डिलीट चेक, इथे स्ट्रक्चर, नेविगेशन, इथे कंट्रोल F, 1857 होती बरोबर. याला एंटर कर. ही कंपनी आली टेस्ट कंपनी. तर इथे डबल क्लिक केलं किंवा इथे क्लिक करून याच्यावरती क्लिक केलं डिटेल्स वरती, तरी ते तुला समजून येईल. याला कंट्रोल एरिया इथे एका साईड आहे. कंट्रोल एरियाशी सध्या काही घेणं देणं नाही आपल्याला, पण मेन आपल्याला प्लांट पाहिजे आणि परचेस ऑर्डर पाहिजे. तर हे प्लांट्स आहेत. तुला एवढं तरी समजेल की आपल्याला कॉपी काय करायचे, 1857 करायचे. याच्या असोसिएटेड हे प्लांट्स आहेत आपल्याकडे. P001, PL01 आपण आता क्रिएट केले ते ऍक्च्युली एंट्रीज PL01 म्हणून ह्या इथे असाइन झाल्या आहेत कॉपी केल्यामुळे. ह्या असाइनमेंटच्या वेळेस उद्या सांगेल मी तुला रिमूव्ह कशा करायच्या, कारण ह्या एंटिटी दुसऱ्याच्या आहेत. या प्लांट 1 फॉर डेमो, प्लांट 2 डेमो आता केलेत, या आधी नव्हते. ह्या गरजेचे नाहीत, कारण हे 1857 कंपनीचे नाहीच आहेत. हे जे प्लांट्स आहेत ते आपण बनवलेत 1997 कंपनी कोडसाठी. पण ते इथे शो होत आहेत, का शो होत आहेत वगैरे ते आपण उद्या पाहू. त्याला काढायचं कसं, कारण त्याला काढल्याशिवाय तुला पुढच्या गोष्टी करता पण नाही येणार. करता येतील, पण मग रिकामं किचकट नको. आपलं जे कॉन्फिगरेशन स्टँडर्ड हवंय आपल्या कंपनीसाठी, तेवढंच. त्यासाठी ह्या गोष्टी आपल्याला आधी काढावं लागतील. नाही, ह्या नेसेसरीज आहेत, कारण हे जे प्लांट्स आहेत, प्लांट्स कसा असतो एलिमेंट, तो एकाच कंपनीला असाइन असतो. एक प्लांट 2 कंपनीचा कधी राहू नाही शकत. तर त्या केसमध्ये हा प्लांट जोपर्यंत 1857 ला असाइन तोपर्यंत आपल्याला दुसरीकडे यूज नाही करता येणार. तर हा प्लांटची असाइनमेंट आपल्याला इथून काढावी लागेल. नंतर मग हा जो प्लांट आहे PL01 आणि PL02 हा 1997 ला यूज करता येईल. तर आता हे एकदा ट्राय करून बघ, क्रिएट करून बघ. कॉपी करूनच कर. नंतर मग उद्या आपण असाइनमेंट बघूयाची कशी करायची काय नाही.